अक्कलकोट तालुक्यातील मातंग समाजातील पाटोळे कुटुंबाला शासनानं उपजीविकेसाठी सुमारे 3.25 एकर जमीन दिली होती. परंतु त्या जमिनीवर बेकायदेशीर मार्गानं दलालांच्या संगनमतानं एका कंपनीच्या माध्यमातून या कुटुंबाच्या ताब्यातून काढून घेण्यात आले. या प्रकरणाची प्रशासनानं तात्काळ निष्पक्ष आणि सखोल चौकशी करावी. चौकशीत शासनाच्या जमिनीचा गैरव्यवहार, फसवणूक व अनुसूचित जातीवरील अत्याचार प्रतिबंधक कायद्यासह गुन्हा दाखल करण्यात यावा. गरीब, वंचित आणि दुर्बल कुटुंबांच्या हक्कांवर गदा आणणाऱ्यांना कायद्यापुढं उत्तर द्यावंच लागेल. शासनाची जमीन आणि नागरिकांचे हक्क हे कोणाच्याही दबावाखाली हिरावून घेता येणार नाहीत. दरम्यान पाटोळे कुटुंबाला न्याय मिळालाच पाहिजे, अन्यथा आमरण उपोषण सुरू करू असा इशारा देण्यात आलेला आहे. विष्णू पाटोळे, विष्णू आण्याबा पाटोळे, राहणार अक्कलकोट. अक्कलकोटच्या 2-2.5 किलोमीटर अंतरावर महाराष्ट्र शासनाच्या सिलिंग ॲक्टप्रमाणे मला 1 हेक्टर 26 आर ही जमीन माझ्या पत्नी सौभाग्य पुष्पाबाई विष्णू पाटोळे यांच्या नावे 1986 साली शासनाने जमीन मला दलित मागासवर्गीय या नावाखाली सिलिंग ॲक्टप्रमाणे शासनाने तहसीलदार प्रांताने आम्हाला 1986 साली ही जमीन 1 हेक्टर 26 आर गट नंबर 56, गट नंबर 56-1, गट नंबर 56-1 अशा पद्धतीची जमीन आम्हाला 1986 शासनाने दिलेली आहे. परंतु गेली सुरुवातीला 5-10 वर्षे माझी मुलं बाळं आम्ही नवरा बायको जमीन आम्ही कसत होतो. त्याच्यानंतर परिस्थितीच्या अभावी आम्ही शेती न जमल्यामुळे माझी पत्नी पॅलेसनं गेल्या 8-10 वर्षापासून आजारी आहे. माझी मुलं बाळं माझ्या परिस्थितीला अनुसरून आम्ही शेती करू शकलो नाही आणि म्हणून बरेच वर्षापासून माझी शेती पडून आहे. त्याचा फायदा सोलर कंपनी म्हणजे इंड्रीज कंपनी नावाची, त्यामध्ये दिग्विजय सिंग देशमुख आणि अक्कलकोट येथील रहिवासी बाबा सुरवशे या नावाचा एक गुंड सोलरची दोस्ती बांधून सोलरला त्यांनी सोलरचा एक पाळून ठेवलेला गुंड काय दिग्विजय सिंग हे पुण्याचा राहणारा आणि बाबा सुरवशे अक्कलकोट येथील रहिवासी असून त्यांनी सोलर कंपनीला एक गुंड पाळून ठेवलेला आहे सुरवशे नावाचा. आणि त्या माणसाने दादागिरीने माझी जी शासनाने दिलेली जमीन जी आहे गट नंबर 56-1ची ही जमीन त्यांनी कंपनीला हात मिळवणी करून दोस्ती बांधून त्यांनी दादागिरीने माझी जमीन बळकावलेली आहे. त्या ठिकाणी गेल्या 2-3 वर्षापासून मी धडपड करतो. ते दाद देत नाहीत. त्या इंड्रीज कंपनीच्या देशमुख आणि इतर त्यांच्या संबंधित त्यांचे जे कर्मचारी लोक आहेत त्यांनी हे संबंधित सरकारी अधिकारी, पोलीस अधिकारी किंवा त्याची अनेक सरकारी अधिकाऱ्याच्या लोकाला एक वेगळ्या प्रकारचे संबंध ठेवून आणि आम्हाला कुठेच दाद मिळू नये अशा प्रकारचं त्यांनी आम्हाला एक बंधन करून ठेवलेलं आहे. त्यामुळे कुठेच आमची दाद लागत नाही आहे. गट नंबर 56 ही आणि ते म्हणतात की गट नंबर 56 ही जमीन नाही आहे, ही 55ची जमीन आहे. अशा पद्धतीचे सगळे आम्हाला जे सांगतात अधिकारी, पोलीसवाले, बाकी सगळे अशा पद्धतीचा एक प्रकारचा मातंग समाजातला एक मी कुटुंब आहे. मातंग समाजातला एक सामाजिक कार्यकर्ता आहे. हे फार मोठा अन्याय माझ्या मुलाबाळावर माझ्या पत्नीवर झालेला आहे. याच्यासाठी म्हणजे दाद मागण्यासाठी कलेक्टर SP कडे गेल्या 10 महिन्यापूर्वी अर्ज दिलेला आहे. त्यापर्यंत अक्कलकोट उत्तर पोलिसांनी कुठल्याही प्रकारची कारवाई केलेली नाही आहे. पोलीस या बाबतीमध्ये दलिताची मागाची जमीन हडपली या बाबतीमध्ये SP कलेक्टरला देखील आम्ही सांगितलं. SP कलेक्टरनी उत्तर पोलीस स्टेशनला सांगितलं तरी तिथले पोलीस अधिकारी काय त्यांचं गौड बंगाल आहे हे आम्हाला कळत नाही आणि या बाबतीमध्ये कुठल्याही प्रकारचा शेतीचा न्याय आम्हाला देत नाहीत. फार मोठा अन्याय मांग समाजावर झालेला आहे, मातंग समाजावर झालेला आहे. त्यासाठी मला माझी जमीन मिळवून द्यावी, माझ्यावर झालेला अन्याय दूर करावा अशा प्रकारची मी आपल्याला विनंती करतो. माझ्या मुलाबाळापासून मी वयस्कर झाले, माझी पत्नी पडून आहे आजारी आणि माझ्या मुलाबाळाच्या तोंडातला घास हे जातो आहे. मी वयाने थकलेला आहे. यासाठी मला सरकारनं आणि आपण लोकांनी मला झालेल्या अन्यायाला न्याय मिळवून देण्याचं काम आपण करावं ही माझी हात जोडून विनंती आहे. अक्कलकोट या ठिकाणी मातंग समाजातील विष्णू पाटोळे हे वयस्कर बाबा यांचे एक महाराष्ट्र शासनाने यांना कसून खाण्यासाठी यांना जवळपास 3.25 एकर जमीन यांना दिली होती. परंतु काही दाणदांडग्याने जे सोलर कंपनीची इंडीज कंपनी आहे त्या कंपनीच्या काही लोकांनी हाताशी धरून इथल्या लोकाला काही दाणदांडग्याला
यांच्यावर खूप मोठ्या प्रमाणात मातंग समाजाच्या एका कुटुंबावर अन्याय झालेला आहे. यांची पत्नी अक्षरशः पॅरलेसचा झटका येऊन ते जवळपास गेल्या अनेक वर्षापासून उपचार भोगतात आणि यांच्या मागं फिरणारं कोण नसल्यामुळे ह्याचा गैरफायदा घेऊन या ठिकाणी हा प्रकार घडलेला आहे. कलेक्टर, SP सगळे इकडे यांनी फिरून बसले, परंतु यांना कुठल्याही पद्धतीची जाग मिळत नाही. मला या माध्यमातून असा प्रश्न पडतोय, आज महाराष्ट्र शासनाने आम्हाला जमीन कसून खाण्यासाठी दिली, ती जमीन बळकवण्याचं काम या ठिकाणी झालेलं आहे. मग शासन स्तरावर का यांच्यावर अन्याय होतोय, का यांची चौकशी केली जात नाही? हे लोक कोण आहेत? हे लोक का जमीन यांची बळकवली? पैशासाठी यांनी खरोखर मातंग समाजावर या कंपनीच्या काही लोकांनी, काही इथल्या जे दलाल आहेत त्या दलाल लोकांनी यांच्यावर अन्याय केलेला आहे. तर माझी या माध्यमातून विनंती आहे की माननीय सोलापूर पोलीस अधीक्षक साहेब यांना की लवकरात लवकर हे प्रकरणाची सखोल चौकशी हो. आता इथं अनेक वर्षापासून हा प्रकार चालू आहे, परंतु यांनी पोलीस स्टेशनला गेल्यावर यांची कुठली दाग घेत नाहीत. माझं असं मत आहे की यांना एकदा बोलवून करून हे तपासणी केली पाहिजे होतं, परंतु या ठिकाणी असं झालं नाही. जर येणाऱ्या 4 दिवसात जर यांची ही जमीन यांना जर मिळत नसेल तर आम्ही 15 ऑगस्टला या कुटुंबाला घेऊन आम्ही माननीय पोलीस अधीक्षक साहेब यांच्या कार्यालयाच्या समोर संपूर्ण यांचे कुटुंब सोबत घेऊन आत्मदहन आम्ही करणार आहे. कारण आता या खरोखर या महाराष्ट्रामध्ये अनुसूचित जाती जमातीच्या लोकांना न्याय मिळताना या ठिकाणी दिसत नाही. कारण अन्याय अत्याचार होतंय तर होतंय, परंतु या ठिकाणी असणाऱ्या आमच्या जमिनीसुद्धा शासनाने दिलेली जमिनीसुद्धा बळकवण्याचं काम या अक्कलकोट तालुक्यामध्ये झालेलं आहे.